वाहनांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असतानाच यावर एक पर्याय म्हणून विश्वास सायलेन्सर ही नवीन यंत्रणा समोर येत आहे। विश्वशांती केंद्र आणि MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी हे यंत्र संशोधित केले असून आता त्याला पेटंटही मिळाले आहे। याविषयी पत्रकार परिषदेत कराड यांनी माहिती दिली। यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, RTO अधिकारी अरुण येवला उपस्थित होते। हे यंत्र गाड्यांच्या इंजिनाच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या क्षमतेचे बनवण्यात आले आहे। त्यामुळे दुचाकी वाहनांपासून ते अवजड वाहनांपर्यंतचे वेगवेगळे प्रकार येथे बघावयास मिळतात। या गाड्या पुण्याहून आळंदीपर्यंत प्रवास करून आल्या आहेत। शहरात किमान 23 लाख वाहने असून दर वर्षाला 2.5 लाख वाहनांची त्यात भर पडते। याविषयी कराड म्हणाले, वाहनांतून निघणारा काळा धूर, त्यात मिसळणारे धुलीकणांमुळे प्रदूषणाबरोबरच आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो। या सगळ्यावर दिलासा देणारे हे संशोधन आहे। गाड्यांच्या सायलेन्सरला हे यंत्र लावल्यास ते धुराला 180 अंशात उलट दिशेने फिरवते आणि त्यातील विषारी घटक तसेच काळा धूर 20 ते 25% कमी होतो। हे उपकरण वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे लोकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका निश्चितपणे काही प्रमाणात तरी कमी करण्यास मदत होईल। तसेच बसेस, ट्रक्स यासारख्या अवजड वाहनांमुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी या वाहनांच्या इंजिनापासून किमान 12 फूट उंचीवर हे सायलेन्सर बसवावेत। त्यामुळे वाहनातून बाहेर पडणारा विघातक असा विषारी धूर जमिनीवर न आदळता मानवी उंचीच्या वर थेट हवेत सोडला जाईल। परंतु ही संकल्पना मोठ्या प्रमाणात वापरात येण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन हे उपकरण वाहन कंपन्यांना आपल्या वाहनांना बसवण्याचा आग्रह धरावा, जेणेकरून प्रदूषण काही प्रमाणात कमी करण्यात आपण यशस्वी होऊ शकू, असेही त्यांनी यावेळी सांगितले। विविध वाहनांच्या वर जे सायलेन्सर, ज्याला विश्वास सायलेन्सर असतो, वास्तविक हा काही अत्यंत अद्भुत असा शोध आहे असं म्हणत नाही, पण संकल्पना नक्की अद्भुत आहे। या सायलेन्सरमध्ये एकच महत्त्वाची गोष्ट करण्यात आलेली आहे। इंजिनियर असल्यामुळं थोडंसं समजत होतं, बरीच वर्ष 15-20 वर्ष संशोधन झालं। याच्यामध्ये जो धूर बाहेर पडतो त्याला 180 डिग्री उलट रिव्हर्स केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की एरवी जो धूर आपल्या नाकातोंडात जातो, सरळ मारला जातो, लोकांच्या अंगावर मारला जातो, तो धूर पूर्णपणे 180 डिग्री रिव्हर्स केल्यामुळं तो कुठल्याही माणसाच्या किंवा व्यक्तीच्या अंगावर येत नाही। त्यामुळे आरोग्याला जो धोका होता तो निश्चितपणे कमी होईल। हा धूर बाहेर पडताना आतमध्ये काही वायर गॉज आणि स्पॉन्ज वगैरे घातले, त्यामुळे ज्या वेगाने तो धूर बाहेर फेकला जातो त्याच वेगाने तो धूर किंवा त्यातले जे कण आहेत कार्बनचे किंवा सूटचे, ते कण आणि बाकीचे कण सर्व जे आहेत ते त्या ठिकाणी स्टकअप होतात। त्यामुळे 20% जे कार्बन पार्टिकल्स आहेत किंवा त्याला काजळी म्हणतो आपण साध्या भाषेत, ती 20 ते 25% निश्चितपणे कमी होते असं त्याचं संशोधन। या सायलेन्सर बसवल्याने जो 2 मिनिटामध्ये बसवता येतो, 15-20 दिवसांना त्याची काढून त्याची काळजी साफ करायची महिन्याला। पण हा सायलेन्सर बसवल्यामुळं त्या इंजिनच्या परफॉर्मन्सवर कोणताही परिणाम होणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागते। त्याला खरं म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये ज्याला बॅक प्रेशर असं म्हणतात, तो बॅक प्रेशर वाढू नये आणि पॉवर लॉस होऊ नये याची काळजी घ्यावी लागते। आमची अशी खात्री आहे की याचा ॲडव्हर्स किंवा रिव्हर्स परिणाम होत नाही त्या इंजिनच्या परफॉर्मन्सवर। हे सर्वात महत्त्वाची बाब आहे। आमच्या MITचे जवळ 200 विद्यार्थी आणि शिक्षक यांनी या ठिकाणी वाहनं चालू करून थेट आळंदीला संत ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला घेऊन गेलो, तर तेव्हासुद्धा परफॉर्मन्सवर परिणाम नाही हे ध्यानात येतं। आणि काही मोटरसायकलच्या वेळेला त्यांच्या वेगानुसार उलट फ्युएल कन्झम्पशन थोडंसं कमी झाल्याचा अनुभव, तेव्हा ॲडव्हर्स परिणाम होत नाही, पण मानवी आरोग्याला भयानक धोका सध्या त्याला दिसतो आहे आणि लाखो वाहनं रस्त्यावर आहेत। दर वर्षाला पुण्यामध्ये 2.5 लाख नवीन वाहनं येत आहेत। रस्त्याची रुंदी वाढत नाही, परंतु प्रत्यक्षामध्ये रस्त्यावर मात्र वाहनांची संख्या खूप वाढते आहे आणि सर्वसामान्य सायकलवर, पायी चालणारे, स्कूटरवरचे जे लोक चालतात, या सर्वांच्या आरोग्याला फार मोठा धोका